वेलकम टू स्वामी विवेकानंद डिजिटल क्लासेस। तर विद्यार्थी मित्रांनो, जे पण कोणी स्कॉलरशिपची तयारी करत आहात, जसे की 4थी, 5वी, 7वी, 8वी या वर्गातील मुलं 2025 आणि 2026 साठी जे स्कॉलरशिपची तयारी करत आहेत, तर त्यासाठी आम्ही स्पेशल बॅच घेऊन आलेले आहात, ज्यामध्ये तुम्हाला मराठी, गणित, इंग्लिश आणि बुद्धिमत्ता सर्व टॉपिक क्लिअर केले जाईल। तर ती बॅच आपण आजपासून सुरुवात करत आहोत। तर ज्याला कुणाला या परीक्षेमध्ये पात्र व्हायचं असेल तर आम्ही दररोज व्हिडिओ अपलोड करत राहू। तर ते तुम्ही दररोज व्हिडिओ बघायचे। प्रत्येक व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्ही या परीक्षेसाठी नक्की पात्र व्हाल। तर बघा, आपण आता या व्हिडिओमध्ये काय काय सिलेबस आहे, कोणता सब्जेक्ट किती वेटेजला आहे, कोणता सब्जेक्ट किती मार्क्सला आहे, तर ते व्यवस्थित याच्यामध्ये बघू। तर चला, आता आपण या बॅच मध्ये स्कॉलरशिप साठी ही बॅच आहे, त्यामध्ये 4थी आणि 5वी, 7वी आणि 8वी हे यावर्षी 4 वर्ग या स्कॉलरशिपची परीक्षा देणार आहेत। आणि त्या सर्वांना हे जे व्हिडिओ आपण बनवणार आहे ते सर्वांसाठी काय असणार आहे, हेल्पफुल असणार आहे। तर प्रत्येकाने हा व्हिडिओ बघायचा आहे, कारण की तुम्हाला कळेल की आपण परीक्षेचे स्वरूप काय आहे, कसे क्वेश्चन असतात आणि आपल्याला कोणकोणत्या सब्जेक्ट मधून ते प्रश्न विचारले जातात। तर प्रत्येकाने हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। हा, तर चला बघा, आता या बॅचची काय काय फॅसिलिटी असणार आहे, तुम्हाला काय काय या बॅच मध्ये शिकायला भेटणार आहे। पूर्णतः ही फ्री ऑफ कॉस्ट बॅच असणार आहे। फक्त रेग्युलर तुम्ही जे व्हिडिओ आपण अपलोड करणार आहे ते कंटिन्यू बघत चला। त्यामध्ये इंग्लिश, मराठी, बुद्धिमत्ता आणि गणित सर्व तुमचे व्हिडिओ कव्हर केले जाईल आणि सर्व सिलेबस तुम्हाला शिकवला जाईल। आता बघा, याच्यामध्ये काय काय असणार आहे, कम्प्लीट सिलेबस कव्हरेज असणार आहे, स्कॉलरशिप ओरिएंटेड प्रॅक्टिस असणार आहे तुमची। जे पण स्कॉलरशिपला तुमचे क्वेश्चन होतात वेगवेगळे, त्याचं आन्सर कसं करायचं, फाइंड आउट कसं करायचं, MCQ इलिमिनेट कसे करायचे, तर ते सर्व पद्धत तुम्हाला शिकवले जाईल यामध्ये। आणि त्याचबरोबर वीकली टेस्ट, डाऊट सॉल्व्हिंग असेल, एक्सपर्ट गायडन्स फ्रॉम एक्सपिरियन्स टीचर्स कडनं असेल। आम्ही जे पण तुमचे क्वेश्चन ऑनलाईन घेऊ, जे पण क्वेश्चन सेट ऑनलाईन घेऊ, तर तिचे सर्वांचे काय करणार आहे, आपण आन्सर तुम्हाला पण सांगणार आहे। आणि जे पण आता जवळपास महाराष्ट्रातील खूप मुलं यावर्षी एक्झाम देणार आहेत, म्हणजे येणाऱ्या जे 5वीला मुलं आहे आणि 8वीला मुलं आहे त्यांची एक्झाम असणार आहे फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये। आणि जे 4थी आणि 7वीला मुलं आहे तर त्यांची एक्झाम असणार आहे मार्च किंवा एप्रिल मध्ये। तर हे व्यवस्थित लक्षात ठेवायचंय। ते प्रत्येकाला सिलेबस आपण देणार आहे आणि त्या सिलेबस नुसारच आपण शिकवणार आहे। तर बघा, टार्गेट असणार आहे आपलं की प्रत्येक जण हा काय झाला पाहिजे, त्या परीक्षेसाठी पात्र झाला पाहिजे। ती सर्व एक्झाम किती मार्क्सची असते, त्याचबरोबर तुम्हाला किती मार्क्स घेणं गरजेचे आहे, ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, आजचा आपण ही बॅच चालू केली बघा 29 ऑक्टोबर 2025 पासून। तर ती 100% कशी असणार आहे, ऑनलाईन असणार आहे। त्याची एलिजिबिलिटी म्हणजे ही बॅच कोणी कोणी बघायची आणि कोणाकोणाला याचा फायदा होणार आहे, तसं बघितलं तर सर्वांना फायदा होणार आहे। जे की 3rdचे मुलं आहे, 3रीचे ते 4थीची स्कॉलरशिपची पण तयारी करू शकतात। पण मोस्टली ही एक्झाम कोणत्या वर्गाला देता येते, 4थी साठी देता येते, 5वी साठी, 8वी साठी आणि 8वी साठी। 4थी, 5वी, 7वी, 8वी हे 4 वर्गांसाठीही येणाऱ्या वर्षी परीक्षा देण्यात येणार आहे। पण त्यानंतर ही एक्झाम 5वी आणि 8वी साठी कॅन्सल होणार आहे, एवढं लक्षात ठेवा। यावर्षी म्हणजे आता 2026 फक्त 4च वर्गाची एक्झाम होणार आहे, याच्यानंतर 2च वर्गाची 27 पासून। समजलं का? एवढ्याच वर्षी तुम्हाला 4थी आणि 5वी, 7वी आणि 8वीला एक्झाम देता येणार आहे। नंतरला ही एक्झाम फक्त 4थी आणि 7वी साठी राहणार आहे। हे एकदा कन्फ्युजन तुमचं क्लिअर करा। आतापर्यंत काय व्हायचं, 5वी आणि 8वीला ही एक्झाम असायची, तर ती कॅन्सल करून फक्त ह्या वर्षी ठेवलेली आहे। तर ती आता इथून पुढे या वर्षी नंतर 4थी आणि 7वी साठीच राहणार आहे। ओके, तर बघा, तर त्या इथं माझा नंबर पण दिलेला आहे, मी जर तुम्हाला काही अडचण असली तर कॉल करू शकता। आणि आपल्या क्लासेसचं नाव पण आहे स्वामी विवेकानंद डिजिटल क्लासेस, पिशोरला आहे, जे ऑफलाईन बॅचेस आम्ही घेतो रेग्युलर। बघा, आता याच्यामध्ये काय काय असणार आहे, महाराष्ट्र जे राज्य शिष्यवृत्ती परीक्षा आहे तर त्यामध्ये काय काय क्रायटेरिया आहे, तुम्हाला फीस किती भरावं लागते, सिलेबस काय काय आहे, ते पण आपण व्यवस्थित बघू। बघा, याच्यामध्ये सुरुवातीला 4th, 5th, 7th आणि 8th ह्या 4 वर्गाला ही एक्झाम 2026 मध्ये तुम्हाला द्यायची आहे। फेब्रुवारी ते एप्रिल मध्ये हे सर्व 4ही वर्गांचे पेपर होणार आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचंय। आणि यामध्ये आता महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी व 7वी साठी मोठी
ही बातमी आहे, कारण की या अगोदर पेपर कशाचे व्हायचे, 5वी आणि 8वीचे व्हायचे, पण आता काय होणार आहे, 4थी आणि 7वीचे सुद्धा होणार आहे आणि 5वी आणि 8वीचे कॅन्सल होणार आहे. फक्त एकच वर्ष, याच वर्षी चान्स आहे फक्त 5वीच्यांना आणि 8वीच्यांना. हा, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, खरंच आनंदाची बातमी आहे. तुम्ही जर कधी व्यवस्थित तयारी केली तर तुम्हाला जास्त स्कॉलरशिप म्हणजेच काय शिष्यवृत्ती भेटेल, आणि ती शिष्यवृत्ती तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी वगैरे बुक्स घेण्यासाठी सुद्धा वापरू शकता. या वर्षीपासून पुन्हा नेहमीप्रमाणे शिष्यवृत्तीची परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच शिष्यवृत्तीच्या रकमेत देखील लक्षणीय वाढ करण्यात आली असून अधिक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. मग आता जास्तीत जास्त मुलांना काय होणार आहे, सिलेक्ट केले जाणार आहे, उत्तीर्ण केले जाणार आहे आणि त्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. मग त्यासाठी तुम्ही तयारी केलेली पाहिजे आणि आपल्याला काही करायचं नाही, दररोज 1 तास एक्स्ट्रा आतापासून ठरवायचे की मी 4थीला आहे, मला या परीक्षेची फॉर्म भरायचा आहे आणि मला त्या एक्झाम मध्ये पास व्हायचंय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आतापासून अभ्यासाला सुरुवात करून ही सुवर्ण संधी साधावी. बरोबर आहे, आपण नक्की सर्व पात्र होईल याच्या ओरिएंटेड शिकवू सर्वांना. बघा आणखी आता पुढे, राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेतील मोठा बदल. आता काय काय बदल झालेला आहे मी तुम्हाला सांगितलेलेच ऑलरेडी. आतापर्यंत 5वी आणि 8वी साठी एक्झाम व्हायची, पण आता ह्या वर्षी म्हणजेच 2026 ला 4 वर्गांना ही एक्झाम द्यायची आहे. 4थीला पण द्यायची आहे, 5वी वाल्यांना पण द्यायची आहे, 7वी वाल्यांना पण द्यायची आहे आणि 8वी वाल्यांना पण द्यायची आहे. पण 2026 झालं की याच्यानंतर फक्त काय असणार आहे, 4थी आणि 7वीच्यांनाच असणार आहे. समजलं का, जे की पहिले होतं. महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा आता इयत्ता 4थी आणि 7वी मध्ये होणार आहे. राज्य सरकारने पूर्व, उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर पूर्वीच्या 5वी आणि 8वी स्तरावरून अनुक्रमे 4थी आणि 7वी इयत्तावर नेण्यास मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे आता सांगितलं मी तुम्हाला, फक्त हा 5वी आणि 8वीचा हा लास्ट चान्स आहे. यानंतर 5वीला आणि 8वीला ही एक्झाम असणार नाही स्कॉलरशिप नावाची. हा महत्वाचा निर्णय शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून म्हणजे या वर्षीपासून लागू होणार आहे. त्यामुळे 25-26 मध्ये 4थी, 5वी, 7वी आणि 8वी इयत्तासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाईल. यानंतर 2027 पासून, हे पण लक्षात ठेवा व्यवस्थित, 2027 पासून ही परीक्षा नियमितपणे फक्त 4थी आणि 7वी साठीच राहणार आहे. इयत्ता 4थी आणि 7वी साठीच विद्यार्थ्यांसाठीच घेतली जाणार आहे. परीक्षेचे आयोजन 5वी व 8वी फेब्रुवारी-मार्च म्हणजेच 5वी आणि 8वीची परीक्षा कधी घेतली जाईल, आता 2026 मध्ये. कधी, फेब्रुवारी-मार्चला कोणाची घेतली जाईल, 5वी आणि 8वी वाल्यांची. आणि तुम्ही जर 4थी आणि 7वी वाल्यांची बघितली तर ती कधी घेतली जाणार आहे, एप्रिल आणि मे मध्ये 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे. म्हणजे असं ते टाइम टेबल शेड्यूल बनवलेलं आहे. बरोबर आहे की नाही. तुम्हाला एक्झाम कधी होणार आहे, कशी होणार आहे, कोणकोणत्या वर्गाचे होणार आहे, सर्व या व्हिडिओमध्ये माहिती मिळत आहे. व्यवस्थित डिटेल हा व्हिडिओ बघा. आणखी पुढे आता, नवीन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य सरकारने शिष्यवृत्ती परीक्षांचे नामांतरण म्हणजे काय, नाव बदलून इतर त्यामध्ये इयत्ता बदल दोन्ही केले आहे. बघा त्याच्यामध्ये काही बदल केले त्यांनी. पहिले नाव काय होते आणि आताचे नाव काय होते. पहिले नाव होते बघा, जुने नाव पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी आणि 8वीचे होते बघा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी. आणि आता नवीन नाव दिलं त्यांना, प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी साठी आणि 8वी साठी दिले बघा, 7वी साठी सॉरी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा. म्हणजे दोन्हीचे नाव बदलून आता नवीन नाव दिले त्यांना 4थी आणि 7वीच्यांसाठी. हे पण व्यवस्थित लक्ष द्या. आणि ह्या वर्षी 4 वर्गांना स्कॉलरशिप एक्झाम द्यावी लागणार आहे, तुम्हाला फॉर्म भरावे लागणार आहे. जर तुम्ही फॉर्म भरले तर तुम्ही अभ्यास केल्यानंतर नक्की पात्र व्हाल. आता बघा आपण पुढं कोणत्या सब्जेक्टला काय वेटेज असणार आहे ते पण बघणार आहे. त्यासाठी अगोदर परीक्षेसाठी आपल्याला शुल्क भरावं लागतं काही, बरोबर आहे ना. ते एक्झामला जर कधी आपल्याला एक्झाम द्यायची तर बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच जसं की ओपन असो, ओबीसी असो त्यांच्यासाठी काय आहे तर 200 रुपये तुम्हाला फीस असणार आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 125 रुपये फीस असणार आहे. त्यानंतर शिष्यवृत्ती रक्कम व कालावधी. हे बघा, आता तुम्ही जर या स्कॉलरशिप साठी जर कधी पात्र झाले, म्हणजे या एक्झाम साठी जर पात्र झाले, तर इयत्ता 4थी मध्ये तुम्हाला प्रति महिना 500 रुपये, याप्रमाणे वर्षाला तुम्हाला किती रुपये भेटणार आहे, तर 5,000 रुपये भेटणार आहे प्रति वर्ष. असे किती वर्ष भेटणार आहे, तर 3 वर्ष भेटणार आहे. 5,000 गुणिले 3 म्हणजे किती रुपये भेटतात तुम्हाला, जवळजवळ 15,000 रुपये तुम्हाला भेटताय 3 वर्षाचे. कोणाला भेटताय, तर हे 4थी वाल्यांना भेटताय. कोणाला भेटताय, 4थी वाल्यांना भेटताय. आणि 7वी वाल्यांचा विचार करा, तर प्रति महिना तुम्हाला 750 रुपये भेटणार आहे, तर वर्षाला किती रुपये भेटणार तुम्हाला, 7,500 रुपये. बरोबर आहे की नाही. असे 3 वर्ष तुम्हाला भेटणार आहे ते. म्हणजे असं भरपूर व्यवस्थित रक्कम, म्हणजे जर तुम्ही या एक्झाम मध्ये पात्र झालाय, तर तुम्हाला तुमच्या बुक घेण्यासाठी, वेगवेगळ्या वस्तू घेण्यासाठी, तुमच्या अभ्यासासाठी चांगली रक्कम तुम्हाला मिळू शकते. म्हणजे याचा उद्देश काय गव्हर्नमेंटचा, ते बघा, विद्यार्थ्यांना आर्थिक प्रोत्साहन देणे, म्हणजे ते अभ्यासाकडे वळतील आणि चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर एक प्रकारे काय होईल, महाराष्ट्राची आणि भारताचीच प्रगती होईल. आणि गरीब घरातील एखादा मुलगा जर कधी पैसा वाचून जर मागे राहतोय, तर त्याला या प्रकारे एक शिष्यवृत्ती देऊन त्याला वरच्या स्तरावर आणण्याचं काम करतंय गव्हर्नमेंट. शैक्षणिक गुणवत्ता आणि सहभाग वाढवणे, सर्व पात्र विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करणे, असं गव्हर्नमेंटचं हा रूल आहे सध्याला. आपण आता स्कॉलरशिपच्या पेपरचे स्वरूप बघणार आहे. तर हे स्वरूप 4थी, 5वी, 7वी आणि 8वी जे तुम्ही स्कॉलरशिपचे पेपर देणार आहे, तर स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये कसे तुमचे विषय असणार आहे, त्या विषयाला किती वेटेज आहे, किती क्वेश्चन असणार आहे, किती गुण असणार आहे, तर बघा व्यवस्थित. आता प्रथम भाषा म्हणजे फर्स्ट लँग्वेज तुमची कोणती असते, तर मराठी असते. मराठीला किती गुण आहे तुम्हाला, 50 गुण आहे. तर क्वेश्चन किती असणार आहे, 25 क्वेश्चन असणार आहे. म्हणजे 25 प्रश्न 50 गुण, म्हणजे एक प्रश्न 2 मार्क्सला असणार आहे. तसंच जर बघितलं तर गणिताला किती गुण आहे तुम्हाला, 100 गुण आहे. तर तुम्हाला 50 क्वेश्चन असणार आहे. किती क्वेश्चन असणार आहे, 50 क्वेश्चन असणार आहे. आणि मग एकूण किती, पहिला पेपर किती गुणाचा आहे, तर 150 गुणाचा आहे. तर मग किती क्वेश्चन असणार आहे, टोटल 75 क्वेश्चन असणार आहे. बरोबर आहे की नाही. व्यवस्थित गणित समजून घ्या. पहिल्या पेपरला 75 क्वेश्चन, एकूण 150 गुणासाठी, म्हणजे 75 प्रश्न 150 गुणासाठी. पहिल्या पेपरमध्ये 2 विषय असणार आहे, भाषा, मराठी आणि गणित. आणि दुसरा पेपर आहे बघा, त्यामध्ये इंग्लिश आणि बुद्धिमत्ता. मग आता इंग्लिशचे सुद्धा किती असणार आहे, 25 क्वेश्चन असणार आहे आणि 50 गुण असणार आहे. त्याला किती गुण असणार आहे, 50 गुण असणार आहे. आणि बुद्धिमत्ता चाचणी, याला 50 क्वेश्चन असणार आहे बुद्धिमत्तेसाठी आणि 100 गुण असणार आहे. आणि टोटल जवळपास 75 म्हणजेच 75 क्वेश्चन असणार आहे तुम्हाला. आणि एकूण गुण किती असणार आहे त्याला, तर 150 गुण असणार आहे. तर बघा, याच्यामध्ये आपण व्यवस्थित जर कधी कॅल्क्युलेशन लावलंय, तर 150 तुम्हाला काय असणार आहे, क्वेश्चन असणार आहे. काय असणार आहे, क्वेश्चन असणार आहे. आणि तुम्हाला त्याचे गुण किती असणार आहे, मग आता तर तुम्हाला 300 गुण असणार आहे. म्हणजे 300 मार्क्सचा तुमचा पेपर असणार आहे. मग त्यापैकी तुम्हाला 250, 260 प्लस मार्क्स घ्यायचे आहे. तर ते 250 प्लस मार्क्स घेतले तर तुम्ही त्या एक्झाम मध्ये नक्की पात्र होतात. कारण की तेवढे मार्क्स घ्यायला फार मेहनत लागते. आणि तुम्ही जर कधी दररोज कंटिन्यू अभ्यास केला, दररोज 1 तास तुम्ही 100 क्वेश्चन सोडवले, आतापासून जर तयारी केली, आता आपण जशी बॅच चालू झाली, दररोज आपले व्हिडिओ बघणे, जे व्हिडिओमध्ये क्वेश्चन झाले त्याचा सराव करणे, ते सर्व जर गोष्टी केल्या, तर तुम्ही नक्की या परीक्षेसाठी पात्र व्हाल. आणि 4थी साठी 5,000 रुपये प्रति वर्ष. जसं की आता समजा 5वी साठी पण किती, 5,000 रुपये, कदाचित असं वाटते 750 रुपये पर मंथ आहे. मग 750 रुपये पर मंथ म्हटल्यानंतर त्यांना किती येत आहे, ते जवळजवळ 750 10 महिन्याचे समजा, तर किती होता मग ते 7,500 रुपये त्यांना प्रति वर्ष काय भेटणार आहे, तर ही रक्कम स्कॉलरशिप म्हणून भेटणार आहे. तर बघा, खूप चांगली रक्कम आहे. आणि तुम्ही जर अभ्यासाचं व्यवस्थित नियोजन केलं, तर सर्व गोष्टी तुम्हाला भेटतील. समजले का तुम्हाला सर्व गोष्टी. 150 क्वेश्चन असणार आहे 300 मार्क्सला.
आणि यामध्ये 4 विषयाचा समावेश केलेला आहे. मराठी, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता. समजलंय का? तर अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं आणि वेळेचं नियोजन असलं, सर्व क्वेश्चन सॉल्व्ह केलेले असले तर तुम्ही या परीक्षेमध्ये नक्की पात्र व्हाल. आपण आता नंतरचा व्हिडिओ जो असणार आहे, तर पहिला चॅप्टर घेऊ आपण इंग्लिशचा. इंग्लिशमध्ये कशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात, अगदी सोप्या पद्धतीने बेसिक पासून तर तुम्हाला ऍडव्हान्स पर्यंत सर्व क्वेश्चनची तयारी करून आपण याच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर करून घेऊ. तर चालेल, काही हरकत नाही. ऑल द बेस्ट.